अरे अरे कृष्णा, माझा माझा 3000 वर्षाचा शाप संपला. 2000 वर्ष अधिक झाली. अजून अजून किती काळ रोगजर्जर अवस्थेत तुम्हाला या पृथ्वीवर ठेवणार आहे सांग. हे हे कृष्णा, क्षणे शाप देणाऱ्याने शापाची आठवण ठेवायची असते, नाही तर तुझ्या 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 देवत्वाला काहीच अर्थ उरणार नाही. अरे आणि तू शाप दिला होतास ना मला. तूच अर्जुनाला हा माझ्या माथ्यावरचा मणी कापून टाकायला सांगितला होतास ना. हे रक्ताची चिळखंडी अजूनही दिसते रे मला. कृष्णावर ओळखलं नाहीस. मी द्रोणपुत्र अश्वत्थामा, तुझ्या शापामुळे चिरंजीव झालेला अश्वत्थामा. अश्वत्थामा हा चिरंजीव आहे, सप्तचिरंजीवापैकी एक चिरंजीव, जो आजही लोकांना दिसतो, फिरतो. तो वणवण तेल मागत फिरतो, कारण त्याच्या जखम आहे तिथे मणी होता, त्याचा नीलमणी होता इथे कपाळावर, मस्तकावर. तो कृष्णाने काढून घेतला, कारण त्यांनी पाप केलं होतं प्रचंड. त्यांनी मनुष्यहानी केली होती द्वापार युगामध्ये, आणि ते निरपराध लोकांना त्यांनी ठार मारलं, त्याची शिक्षा दिली. आणि त्यांनी दुसरं म्हणजे भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेच्या गर्भावर पांडवेनं, म्हणजे पांडव एकही जगता कामा नये म्हणून त्यांनी उत्तरेच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं होतं. आणि ह्याच्यात त्याला 2 शिक्षा मिळाल्या. एक त्याचा मणी काढून घेतला आणि त्याला वणवणीचा शाप दिला की तू आयुष्याच्या शेवटपर्यंत वणवण करत फिरशील. तुला तेल मागायला जाशील, तेलही तुला मिळणं मुश्किल होईल, तूप मिळणं मुश्किल होईल. तर आजही अश्वत्थामा सर्व संबंध भारतभर म्हणतोय, तेल मागत फिरत असतो. तर आज वयाची 84व्या वर्षी एका तरुण व्यक्तीला लाजवेल अशी भूमिका तुम्ही करता आहात. चिरंजीव आणि प्रचंड शारीरिक मानसिक ऊर्जेची गरज असलेली भूमिका साकारण्यासाठी तुमच्या मागे मुख्य प्रेरणा कोणती? मुख्य प्रेरणा कोणती? काही नाही रे, मी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. आता अश्वत्थाम्याचं 5000 वर्ष तर मला दाखवता येत नाहीत, तर कमीत कमी 84 दाखवूया. अश्वत्थामा हा महाभारतातील एक शापित आणि विज्ञान व्यक्तिमत्व आहे. या पात्राची मानसिक बरं, इतकंच नव्हे, तो महापंडित होता. तो प्रचंड विद्वान होता. बृहस्पती द्रोणाचार्यांचा पुत्र होता तो. तो असं कृत्य का करायला गेला, त्याच्या पाठची सायकोलॉजी जर तुम्हाला जाणून घ्यायची आहे, नाटकात तुम्हाला बघायला मिळेल, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पुस्तक कादंबरी वाचाल तर बघायला मिळेल. 700 पानाची कादंबरी आहे, ज्याची 9वी आवृत्ती संपत आली आहे, आणि ज्याचा पॉडकास्ट माझा जवळजवळ 2.5 लाखाच्या वरती गेलेला आहे. जो पॉडकास्ट माझ्यावर काम करते त्या मुलीनेच घेतलेला आहे. हे पात्र साकारताना तुम्हाला रंगभूमीवर जिवंत करताना एक नट म्हणून मानसिक अवस्थेत एक ताण येतो का तुम्हाला? अजिबात ताण येत नाही. काय आहे, मी त्या भूमिकेचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, आणि अभ्यास करून मी आजही ती भूमिका शोधत असतो. कारण शेवटी कुठलीच भूमिका ही परिपूर्ण होत नसते. नटाला रोज शोधावं लागतं, नवीन काय करता येईल, नवीन काय करता येईल, नवीन काय करता येईल, आणि ते मी शोधत असतो. आणि तुम्ही महाकादंबरी लिहिली, त्यावर आधारित हे नाटक आहे, ज्याच्या मागे 25 वर्षांची अथक संशोधन आहे. तर एवढ्या मोठ्या कालखंडाचा अभ्यास करून 2-2.5 तासांच्या नाटकात बसवणं किती खूप अवघड आहे आणि आव्हान होतं. पण मी ते आव्हान पेललं, कारण मी त्या कादंबरीच्या अंतरात्म्याशी विलक्षण निगडीत आहे. त्यामुळे मला नक्की माहिती आहे मला काय करायचंय, की त्याच्यामधलं मला काय लोकांना दाखवायचं आहे किंवा मला काय सांगायचं आहे, हे महत्वाचं होतं. महाभारतामध्ये अश्वत्थामा हा बऱ्याच अंशी नकारात्मक शापित दाखवला गेला. बऱ्याच अंशी नाही, तो अत्यंत चांगला माणूस, पण शेवट त्याचा जो आयुष्यामधला जो झाला तो नकारात्मक यासाठी झाला की त्याच्यावर जे काही प्रसंग आले ते त्याला लहानपणापासून एकूणच जे काही त्याच्या आयुष्यामध्ये जे काही जडणघडण झाली त्याला ते पेलता आले नाहीत. म्हणजे अपयश पण पेलता आलं पाहिजे माणसाला, आणि एखादा शॉक बसतो माणसाला किंवा धक्का बसतो, तोही माणसाला सहन करता आला पाहिजे, पण त्याला करता आला नाही. त्याच्यामध्ये विकृती कुठेतरी जागृत झाली आणि त्यांनी संबंध विध्वंस करून टाकला. नाटकामध्ये त्याची कोणती नवी बाजू तुम्ही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला? नाटकामध्ये मी एकच बाजू मांडतोय की माणसाने चांगलं कृत्य करावं, उत्तम राहावं, कर्म उत्तम करावं. वाईट कर्म केला तर तो अश्वत्थामा होतो, एवढंच. आणि एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे नाटकाला 500 रुपयांचं बक्षीस मिळालंय. अनेक कादंबरीचे नाटक आवडले असेल. 500 रुपयाचं बक्षीस नाही मिळालं. एक बाई
पहिल्या प्रयोगाला आली, सर्वसामान्य बाई होती, म्हणजे तिला 500 रुपये जड असतील असं मला वाटतं नाटक, तर तिने मला 500 रुपये बक्षीस दिले. तिने बक्षीस यासाठी दिली कारण तिने कादंबरी वाचली होती आणि तिला माझा अश्वत्थामा भावला, आणि तो भावला म्हणून तिने त्याचं मला एक लव ऑफ टोकन म्हणू नका, टोकन ऑफ लव काय म्हणता तुम्ही, तसं तिने मला बक्षीस दिलं, माझ्या पाठीवर थाप मारली तिने. हा मला आशीर्वाद मिळाला त्या माऊलीचा. नॅचरली एक वेगळा प्रयोग म्हणूनच मी तो केलाय आणि वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय, कारण मी दृकश्राव्य माध्यम वापरलेलं आहे, संगीत वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे आणि संबंध एक टोटल ऑरा वेगळा केलेला आहे. संबंध एक बॅरन नाटक आहे असं म्हणायला चालेल. अश्वत्थाम्यासारखं ओसाड नाटक आहे, तिथे काही नाही आहे, तिकडे सगळा डोंगर आणि दऱ्या आणि हे आणि ते मागे तुम्हाला जे जातात फ्लॅशबॅक ते. अरे अरे अर्जुनाचा जीवलग मित्र मी अश्वत्थामा, दुर्योधनाचा सखा अश्वत्थामा, द्रौपदीचा हितचिंतक अश्वत्थामा, कौरव पांडवांचा गुरुबंधू अश्वत्थामा. मी अश्वत्थामा, रथी महारथी, ज्याच्या नावानं थरथर कापायचे असा शस्त्रास्त्रांचा अग्रणी अश्वत्थामा. मी अश्वत्थामा कृष्णा, मी अश्वत्थामा. हे बघ त्र्यंबकेश्वराच्या हिशोबात चूक होणार आहे, तुझाच काहीतरी गोंधळ होतोय. अरे पण तिन्ही लोकांचे हिशोब तू पाळतोस आणि पुरेही करतोस, मग माझ्या बाबतीत असं का वागतोयस रे? सांग ना रे कृष्णा. अरे मी अश्वत्थामा. आणि संग्राम दादाने या नाटकाचं म्युझिक केलं. हो, ही जमेची बाजू आहे. यासाठी मला माझ्या डोक्यात त्यांनी दिग्दर्शन करावं, हे नाटक असं होतं, कारण मी जेव्हा काम करतो ते त्यांनी करावं, कारण मी तो जेव्हा काम करतो तर मी बरीच नाटकाची डिरेक्ट केली, तर करावं असं वाटत होतं त्याला. पण तो म्हणाला नाही अरे मला हे नाही करत, मग मी संगीत करायला मला आवडेल. तर म्हटलं तू संगीत कर मग, कारण शेवटी आमच्या घरातच कलाकार असल्यामुळे मग माझे पैसे वाचले ना निर्माता म्हणून. दीपक पण माझाच असल्यामुळे त्यांनी पण पैसे वाचवले माझे. असे आहेत माझ्याकडे माझे आर्टिस्ट. आणि नाटक तर तुम्ही करतच असं, पण नाटक करताना जे बॅकस्टेज कलाकार असतात त्यांच्याबद्दल काय सांगा? माझे बॅकस्टेजचे कलाकार आहेत म्हणून मी आहे, कारण ते नसते तर मी नसतो. कारण स्टेजवर आम्ही काम करतो, आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं, पण माझे बॅकस्टेजचे कलाकार तिथे असतात म्हणून आम्ही स्टेजवर काम करू शकतो. त्यांच्याशिवाय माझं मोठं असं कोण नाही. माझे परमेश्वर सगळे माझे बॅकस्टेज कलाकार आहेत आणि मी मानतो तसे. प्रेक्षकांनी हे नाटक जरूर बघावं, एक माझा वेगळा प्रयत्न म्हणून. आणि माणसानं कसं राहावं, माणसानं कसं वागावं, मनुष्य धर्म म्हणजे काय, कसं जगावं, नाही तर आपली अवस्था कशी होते, ते कोणी अश्वत्थामा होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कोणावर अश्वत्थाम्यासारखा प्रसंग येऊ नये लहानपणापासून आणि नंतरही. त्याच्या 5170 वर्षाचा अश्वत्थामा आजही वणवणी करत फिरतोय. कोण याचं उत्तर सापडणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. चल गुरुदेवा, मार्ग दाखव.